आजकालच्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये मुलांची बुद्धी तेज असणं खूप गरजेचं आहे. मुलांची बुद्धी झालं, त्यांच्या शरीरात ताकद म्हणा, इम्युनिटी म्हणा, या सर्व गोष्टींवर आपल्याला बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी आज आपण बनवूयात हे पौष्टिक लाडू. इथे मी हे काही साहित्य घेतलेलं आहे. एका वाटीच्या प्रमाणे घेतलं तरी चालेल. इथे मी 2 वाटी खजूर घेतलेले आहेत, 1 वाटी मखाना घेतलाय, 2 वाटी सत्तूचा आटा जो असतो ना तो घेतलेला आहे, सत्तू घेतलेला आहे. चण्याच्या डाळीच्या त्याला जे आपल्या फुटाण्याची डाळ असते ना त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून हे पीठ बनवलं जातं. सनफ्लावर सीड्स घेतलेत, पिस्ता घेतलेत, काजू घेतलेत, बदाम घेतलेत, वॉटरमेलनचे सीड्स घेतलेत, तीळ घेतलेले आहेत. आता आपल्याला हे एक एक करून तुपावर हलकं 2-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्तही भाजू नका, त्याचा रंग बदलला तर चव पण बदलेल. मी पहिले बदाम भाजून घेतलेले आहे, त्याचबरोबर थोडे काजूही भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये पंपकिन सीड्स आहेत ते आपण रोस्ट करून घेऊयात. यानंतर सनफ्लावर सीड्स आहेत, सगळे आपल्याला 1-1, 2-2 मिनटासाठी हलकं आपल्याला इथे ड्राय रोस्ट करायचं आहे. यानंतर वॉटरमेलन सीड्स घातलेले आहेत. हे सर्व सीड्स जे आहेत ना डेली बेसिसवर आपण खाऊ शकत नाही आणि मुलंही खात नाहीत. तर असे लाडू वगैरे बनवून ठेवले ना तर सर्व पोषण जे आहे एका लाडवातच मुलांच्या पोटात जातं. मी इथे पिस्तासुद्धा भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे सफेद तीळ आहेत तेही मी इथे छान भाजून घेतलेले आहेत. आता 1 वाटी मखाना ह्यात घातलेला आहे. 1 ते 1.5 वाटी तुम्ही घालू शकता मखाना. हा छान असा ड्राय रोस्ट करून घ्या. आता यानंतर 1 वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतले. तुमच्याकडे जर सुकं नारळ असतं ना आपलं खोबरं जे असतं ते खोबरं जर असेल तर ते अतिशय चांगलं आहे. माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. तेही मी छान 2 सेकंडसाठी भाजून घेतले कारण ते पटकन ब्राऊन होतं. जास्त करपवू नका, 1 ते 2 सेकंडमध्ये ते छान ब्राऊन होईल. इथे 2 वाटी मी सत्तूचा पीठ जे आहे ते घेतलं आहे आणि 2 ते 3 मिनटं छान ह्याला मी पहिलं भाजून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला इथे 1च वाटी तूप घालायचं आहे, पण ते तूप बेताने घालायचं आहे, थोडं थोडं करून घालायचं आहे. थोडं भाजत 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 आपल्याला हवं तसं तूप ह्यामध्ये ॲड करायचं आहे. तर इथे मी अख्खं 1 वाटी तूप घातलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असं आपलं हे बेसन लाडवाला कसं आपण भाजतो तसं हे भाजून तयार झाले. हे थंड करायला साईडला ठेवूयात. इथे सर्व सीड्स जे आहेत ते रोस्ट करून घेतलेले असे मी सगळे प्लेटमध्ये काढलेत आणि इथे खजूर जे आहेत ते मी थोडे कट करून घेतलेले आहे. ते मिक्सरमध्ये पण फिरवून घेतलेले आहेत. म्हणजे आपण सगळं आता हे जे आहे त्या सीड्सची पावडरही बनवलेली आहे, मखाण्याची पावडर बनवली. आता हे सर्व एकत्र आपण मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला लाडू वळायला सोपे पडतील. इथे मी ती पावडर घातलेली आहे आणि थोडे मखाने जी पावडर केली होती ती घातली आणि खजूर घालून आता ह्याला मी मिक्सरमध्ये छान फिरवून घेते. इथे मी मिक्सरमध्ये सीड्स, मखाने आणि खजूर मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहेत, छान एकजीव झालेले आहेत. आता भाजलेल्या ह्या सत्तूच्या आट्यामध्ये मी हे घालणार आहेत आणि ह्याला आपण छान थोडं मिक्स करून घेऊया. तुम्ही हाताने मिक्स करू शकता. आता ह्यामध्ये मी 2 चमचे फ्लॅक्सीडची पावडर घालणार आहे. ही अतिशय पौष्टिक असते, आवर्जून ही पावडर घाला. त्यानंतर इथे मी मोरिंगा पावडर घालणार आहे 2 चमचे. तुम्हाला माहिती आहे प्रोटीन, कॅल्शियम भरभरून ह्या पावडरमध्ये आहे, त्यामुळे मोरिंगा पावडर 2 चमचे घालायची आहे. आणि त्यानंतर मी इथे इलायची पावडर घातली. आता हे सर्व मिश्रण एकजीव असं मिक्स करून घ्यायचे हाताने आणि आता ह्याचे छोटे छोटे लहान लाडू वळून घ्यायचे आहेत. हे मुलांच्या बुद्धीसाठीच नाही पण ओव्हरऑल लेडीजच्या हेल्थ म्हणा, वयस्कर लोकांसाठी म्हणा अतिशय उपयुक्त असे हे लाडू आहेत. कुठल्याही वयोगटातल्या लोकांसाठी हे लाडू अतिशय पॉवरफुल असा न्यूट्रिशनचा खजाना म्हटलं तरी चालेल. खूप सुंदर असे हे लाडू बनतात. नक्की तुम्ही हे लाडू घरी ट्राय करा, ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते.